चला तर मित्रांनो, आज आपल्याला कन्सेप्ट मॅप बघायचा आहे आपल्याला प्लांट टिश्यूजचा. बघा, हे कॉम्प्लिकेटेड टॉपिक्स असल्यामुळे आपल्याला कन्सेप्ट मॅपने ज्याचा अभ्यास करू शकतो आपण. त्याकरता आपल्याला प्लांटच्या टिश्यूज आणि त्या टिश्यूचे टाइप्स हे आपण यामध्ये बघणार आहेत. बघा, सुरुवातीला आपण बघणार प्लांट टिश्यूज ह्या मेन 2 टाइप्समध्ये क्लासिफाय होणार. जो पहिला टाइप्स असणार, पहिल्या टाइप्सला म्हणणार आपण मेरिस्टेमॅटिक टिश्यू. मेरिस्टेमॅटिक टिश्यू. आणि 2 नंबरचा टाइप्स राहणार परमनंट टिश्यू. परमनंट टिश्यू. बघा, मेरिस्टेमॅटिक टिश्यू हे ग्रोथच्या रिलेटेड्स आहेत. ज्या ठिकाणी प्लांटची ग्रोथ होणार. प्लांटची ग्रोथ ही टिप ऑफ स्टेम आणि टिप ऑफ रूटच्या ठिकाणी होणार. त्यानुसार याचे टाइप्स पडतात. मेरिस्टेमॅटिकचे 3 टाइप्स पडतात. पहिला जो टाइप्स असणार, पहिल्या टाइप्सला म्हणणार आपण ॲपिकल मेरिस्टेमॅटिक टिश्यू किंवा ॲपिकल मेरिस्टेम्स. 2 नंबरचा जो टाइप्स असणार, याला म्हणतात इंटरकॅलरी मेरिस्टेम्स. जो तिसरा टाइप्स राहणार, त्याला म्हणणार आपण लॅटरल मेरिस्टेम्स. आपल्याला बघा, कन्सेप्ट मॅपनुसार सुरुवातीला ॲपिकल मेरिस्टेम्स, इंटरकॅलरी मेरिस्टेम्स आणि लॅटरल मेरिस्टेम्स हे लक्षात ठेवायचं आपल्याला. त्यानंतर आपण बघा, परमनंट टिश्यू बघणार आपण. परमनंट टिश्यूचे मेन 2 टाइप्स पडतात. पहिला जो टाइप्स असतो, पहिल्या टाइप्सला म्हणणार सिंपल परमनंट टिश्यू. सिंपल परमनंट टिश्यू. जो 2 नंबरचा टाइप्स आहे, 2 नंबरच्या टाइप्सला म्हणणार आपण कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. आता या ठिकाणी जो सिंपल परमनंट टिश्यूज आहेत, सिंपल परमनंट टिश्यूचे परत 3 टाइप्स पडतात. जो पहिला टाइप्स असतो, पहिल्या टाइप्सला म्हणणार आपण पॅरेन्कायमा. हे जे पॅरेन्कायमा टिश्यूज असतात, यामध्ये सुद्धा काही मॉडिफाय केलेल्या टिश्यूज असतात. तर त्या टिश्यूजमध्ये आपण बघणार, पहिला टाइप्स असणार, याला म्हणणार क्लोरेन्कायमा. आणि जो 2 नंबरचा टाइप्स असतो, त्याला म्हणतात एरेनकायमा. बघा, ही आपण 2 टाइप्स बघितले आपण. हे सिंपल परमनंट टिश्यूचे. पॅरेन्कायमा पहिला टाइप्स. 2 नंबरचा टाइप्स बघणार आपण. तर 2 नंबरचा टाइप्स, त्या 2 नंबरच्या टाइप्समध्ये येणार कोलेनकायमा. आणि 3 नंबरचा जो टाइप्स असणार, 3 नंबरच्या टाइप्सला म्हणणार आपण स्क्लेरेन्कायमा. बघा, हे 3 टाइप्स बघितले आपण सिंपल परमनंट टिश्यू. आता आपण कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यूचे टाइप्स बघणार. आता कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यूचे मेन 2 टाइप्स पडतात. बघा, कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू जो पहिला टाइप्स असतो, तर पहिल्या टाइप्सला म्हणणार आपण झायलेम. बघा, हे जे झायलेम टिश्यूज असतात, या झायलेम टिश्यूचा मेन रोल राहणार ट्रान्सपोर्टेशन ऑफ वॉटर, डिझॉल्व्ह विथ वॉटर. म्हणजे मुळांमार्फत जे पाणी आणि त्यामध्ये विरघळलेले जे काही मिनरल्स असतील, ते वाहून येणारे जे टिश्यूज असतील, त्याला झायलेम टिश्यूज म्हणतात. या झायलेम टिश्यूजमध्ये जे काही टिश्यूज असतात, त्याला आपण म्हणणार पहिला, त्याला म्हणतात ट्रॅकिड्स. 2 नंबरचे राहणार व्हेसल्स. 3 नंबरचे राहणार झायलेम पॅरेन्कायमा. आणि 4 नंबरचा राहणार झायलेम्स फायबर्स. बघा, हे झालं कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यूचा टाइप्स पहिला झायलेम्स. 2 नंबरचा जो टाइप्स असतो, त्याला म्हणतात फ्लोएम. हे जे फ्लोएम टिश्यूज असतात, ह्या फ्लोएम टिश्यूचा रोल राहणार ट्रान्सपोर्टेशन ऑफ फूड. म्हणजे फोटोसिंथेसिसने लिव्हजमध्ये जे फूड तयार होणार,
ते फूड स्टेमकडे, रूटकडे, फ्रूटकडे, फ्लॉवरकडे हे पोहोचवण्याचं काम या फ्लोएम टिश्यूज करतात. या फ्लोएम टिश्यूजमध्ये ज्या टिश्यूज असतील, बघा त्या टिश्यूजला म्हणणार आपण, यामध्ये राहणार सीव्ह ट्यूब्स, याला म्हणणार सीव्ह ट्यूब्स. 2 नंबर राहणार कॅम्पिनियन ट्यूब्स किंवा कॅम्पिनियन टिश्यूज. 3 नंबरचा जो टाइप्स राहणार त्याला म्हणतात फ्लोएम, पॅरेनकायमा. आणि 4 नंबरचा राहणार फ्लोएम फायबर्स. बघा आपण ह्या टॉपिक्समध्ये प्लांट टिश्यूच्या कन्सेप्ट मॅपनुसार जर आपल्याला हे हेडिंग जर लक्षात राहिल्या तर आपण याचा अभ्यास कमी कालावधीमध्ये सदगत्या करू शकतो. परत आपण रिपीट करणार. यामध्ये बघा आपण प्लांट टिश्यूचे मेन 2 टाईप्स बघितले. पहिला टाईप बघितला मेरिस्टेमॅटिक टिश्यू, 2 नंबरचा टाईप बघितला आपण परमनंट टिश्यू. आता मेरिस्टेमॅटिक टिश्यूचे परत 3 टाईप्स पडतात. त्यामध्ये ॲपिकल मेरिस्टेम्स, दुसरा राहणार इंटरकॅलरी मेरिस्टेम्स, 3 नंबर राहणार लॅटरल मेरिस्टेम्स. त्यानंतर परमनंट टिश्यूमध्ये सिंपल परमनंट टिश्यू. आता इथं सिंपल का नाव दिलं, की ह्या ज्या टिश्यूज असतात ह्या सारख्याच सेलपासून तयार झालेल्या असतात. म्हणजे ग्रुप ऑफ सेम सेल. म्हणजे जो ग्रुप असेल पेशींचा या सारख्याच पेशींचा असेल, याला म्हणणार आपण सिंपल परमनंट टिश्यू. आणि सिंपल परमनंट टिश्यूच्या परत टाईप्स पडतात त्याच्या फंक्शननुसार. त्यामध्ये मग पॅरेनकायमा, कोलेनकायमा आणि स्क्लेरेनकायमा. जे पॅरेनकायमा असतात त्यामध्ये मॉडिफाईड झालेल्या टिश्यूज असतील त्याला म्हणतात क्लोरेनकायमा. या प्लांट लिव्हजमध्ये पेशींमध्ये असणाऱ्या या टिश्यूज असतील. फोटोसिंथेसिसमध्ये याचा रोल महत्त्वाचा राहणार. आणि जे एरेनकायमा राहणार की जे ॲक्वेटिक प्लांट्स असतील, ॲक्वेटिक प्लांटचे जे काही लिव्हज असतील त्यामध्ये या एरेनकायमा असतात. आणि एरेनकायमा असल्यामुळे हे प्लांट्सचे लिव्हज हे वॉटरवर फ्लोट करणार. त्यानंतर कोलेनकायमा आणि स्क्लेरेनकायमा. कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू मोर दॅन 1 सेलचा ग्रुप असणार, त्यापासून या टिश्यूज तयार होणार. त्याला म्हणणार कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. आता या कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यूचे 2 टाईप्स पडतात. एक झायलेम आणि फ्लोएम्स. हे जे झायलेम टिश्यूज असतात वॉटर कंडक्शनमध्ये याचा रोल महत्त्वाचा असणार. तर ते 4 वेगळ्या सेल्सपासून तयार झालेले असणार. त्याला म्हणतात ट्रॅचिड्स, व्हेसल्स, झायलेम पॅरेनकायमा आणि झायलेम्स फायबर्स. त्यानंतर फ्लोएम्स. हे जे फ्लोएम्स असतील या 4 टाईपच्या व्हेरियस सेलपासून तयार झालेले असणार. त्याला म्हणतात सीव्ह ट्यूब्स, एक कॅम्पिनियन्स, त्यानंतर फ्लोएम पॅरेनकायमा आणि फ्लोएम फायबर्स. हा झाला कन्सेप्ट मॅप हा प्लांट टिश्यूचा. आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार कन्सेप्ट मॅप ऑफ ॲनिमल टिश्यूज.